महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली फूड सेफ महाराष्ट्राच्या अंतर्गत जे काही कारवाई करण्यात आल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतात. काल पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दूध डेअरी आहे त्या दूध डेअरीवर देखील कारवाई करण्यात आली आहे. याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत अधिकारी आहेत, करकळे सर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार. सर, काल पुन्हा एकदा तुम्ही ते भेसळ करणारे दूध असेल, पनीर असेल याच्यावरती कारवाई केलेली, नेमकं काय प्रकार होता? माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे सर यांच्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काल धडक मोहीम करण्यात आली. सदर ठिकाणी गोपनीय माहिती काढून त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. अमूल दूध डेअरी चिकलठाणा MIDC मध्ये हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू होते. त्या अंतर्गत तिथे गेल्यानंतर आम्हाला तिथे 10 ते 12 सोयाबीन ऑइलचे बॅरल्स आम्हाला सापडले की ते त्यांनी लपवून ठेवले होते. तर त्याचा यूज करून तो शुद्ध गाईचं तूप बनवत होता, दूध आणि त्याच्यामध्ये ऑइल मिक्स करून. तर तसेच तो पनीर पण बनवत होता, जे अॅनोलॉग पनीर राहतं ते पण त्याचं प्रोडक्शन तिथे चालू होतं. सदर ठिकाणी बाकीच्या पण ज्या शेड्यूल 4च्या ज्या त्रुटी होत्या त्या पण आम्हाला तिथे आढळल्या. पण बेसिक गोष्ट जे आहे की हे भेसळयुक्त तूप हे पूर्ण आपल्या शहरात जात होतं आणि इथून लक्ष्मी डेअरी या 3 जे त्याचे रिटेल काउंटर आहे त्यांना सुद्धा हे प्रोव्हाइड होत होतं आणि रिटेल काउंटरवरून सगळ्या ग्राहकांना जात होतं. तर त्या अंतर्गत आम्ही पूर्ण जो माल आहे, जवळपास 3.5 लाखाचा माल आहे, तो जप्त केलेला आहे. त्या ठिकाणी जवळपास तुपाचा जो साठा होता 299 किलो तो जप्त केलेला आहे. नंतर जी क्रीम होती जी तूप बनवण्यासाठी लागते तर ती जवळपास 199 किलो होती, ती जप्त केलेली आहे. तसेच पनीर जे होतं म्हणजे 174 किलो ते आम्ही जप्त केलेलं आहे. त्याच्यानंतर सुटे रिफाईंड ऑइल जे होतं जे तुपामध्ये तो भेसळ करण्यासाठी वापरत होता, जवळपास 278 किलो ते आम्ही जप्त केलेलं आहे. सदर ठिकाणाचा परवाना आम्ही तात्काळ निलंबित केलेला आहे त्या ठिकाणी आणि सदर पेढी आम्ही ती बंद केलेली मॅन्युफॅक्चरिंग. तो जे सोयाबीन तेल जे होतं तिथं त्याचे काही तेलाचे 10 अकरा तुम्ही बॅरल पकडलेले आहे. तर तेलाचा तो वापर कसा करायचा? त्याचा तेलाचा वापर जे प्रोसेसिंग याच्यामध्ये जेव्हा तूप तयार करतो आपण दुधापासून किंवा क्रीम पासून, तर त्याच्यामध्ये तो तेल पण ऍड करत होता. हो, तर तेलाचा ऍड करून तो ते दूध आणि तेल याचा मिक्सर करून तो शुद्ध गाईचं तूप बनवत होता आणि ते मार्केटमध्ये विकत होता. तेल ते एक प्रकारचे तेलच होते, ते भेसळच झाले ना ते. हो. दुसरीकडे त्याचप्रमाणे तुम्ही जे म्हटलं की अमोल नावाचं त्याने वापर केला होता. अमोल नाही, ते अमोल दूध डेअरी, त्याचं नाव अमोल दूध डेअरी, अमोल नाही, अमोल दूध डेअरी नाव. त्याचे जे रिटेलर होते 3 जागेवर ते देखील शहरामध्ये ते भेसळयुक्तच पनीर आणि दुधाचा वापर करतो. तिथे आम्ही आमच्या 3 टीम लगेच तिथं पाठवल्या आम्ही घटनास्थळी. तर त्या ठिकाणी जे लक्ष्मी डेअरीचे 3 जे शॉप होते तिथं आम्ही कारवाई घेतली. सदर ठिकाणी पण आम्ही तिथला जो गाईच्या तुपाचा जो जप्त साठा आहे तो पूर्णपणे सील केलेला आहे तिथे. त्याचे पण आम्ही नमुने घेतले आणि ते नमुने आम्ही प्रयोगशाळेत पाठवलेले आहे. बरं, आता काही दिवसापूर्वी जे काही तुकाराम मुंडे यांनी जे काही एक ऍप काढलेलं आहे त्या ऍपचा आता वापर कशा प्रकारे केला जातोय? तक्रारीचं प्रमाण वाढलंय का? कसं त्याचं निवारण केलं जातं? माननीय अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे सरांनी जे ऍप लॉन्च केलेले महाराष्ट्रामध्ये आता जस्ट 15 दिवस झालेले त्याला, तर जवळपास 15 दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जवळपास 85 तक्रारी नोंद झालेल्या आहे ऑनलाईनवर आणि तसेच संभाजीनगर विभागामध्ये जवळपास 195 तक्रारी दर्शविल्या गेलेल्या आहे. तर या ऍपचं एक महत्व असं आहे की कोणता पण ग्राहक कुठे पण असला, म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये गेला त्याला तिथं काहीतरी अस्वच्छता दिसली किंवा एखाद्या युनिटमध्ये गेला तिथं काही त्याला प्रॉब्लेम दिसले फूड सेफ्टी बद्दलचे, तो तिथं ऍपमध्ये जाऊन त्याचा मोबाईल नंबर लॉग इन केल्यानंतर त्याला OTP येईल. OTP केल्यानंतर त्याचं लॉग इन होणार त्याच्यामध्ये आणि तो त्याची तक्रार जर त्याला टाईप जरी करता येत नसेल तरी पण त्याने तो असा म्हणून ओरली तिथे तक्रार टाईप होणार त्याच्यामध्ये आपण AIचा यूज केलेला आहे. तर तो पूर्णपणे तक्रार ही तक्रार कोणाकडे गेली, कोणत्या अधिकाऱ्याकडे गेली, की ते तक्रारीचं काय चालू आहे, त्याचं ट्रॅकिंग चालू आहे, प्रॉपरली तो ट्रॅक करू शकतो तक्रार पूर्ण सगळं डिटेलमध्ये त्याला दिसणार पूर्णपणे. हो, की त्यांनी जी तक्रार नोंदवली त्याच्याबद्दल काय चालू आहे. संभाजीनगर मध्ये 85 तक्रार झाल्या, तर आता पण निवारण किती झाले? 85 तक्रारमध्ये जवळपास 30-40% आम्ही केलेलं निवारण. अजूनही चालू आहे निवारण करण्यात. आता पुढची मोहीम तुमची कशी असणार? पुढची मोहीम आता पावसाळ्याच्या दृष्टीने पाणीपुरी वगैरे हे जे प्रोडक्शन आहेत त्या युनिटवर आमचं नजर राहणार आहे. नक्कीच आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने अन्न भेसळच्या ज्या काही कारवाई चालू आहेत त्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई चालू आहे. काल देखील 2 दूध डेअरीवरती त्यांनी कारवाई केलेली आहे आणि ज्या प्रकारे तिथं तेलाचा वापर करून तूप म्हणून विकल्या जायचे ते देखील त्याच्यावरती त्याचे परवाने रद्द करण्यात आलेले आहे. आणि आता एक नवीन ऍप काढले, त्या ऍप नुसार मात्र कोणत्याही कस्टमरला, कोणत्याही गिरायकाला जेव्हा वाटेल तेव्हा त्या ऍपद्वारे
बसल्या ठिकाणी तुम्हाला त्या संबंधित प्रोडक्ट्स विषयी जे काही तक्रार असेल त्याची कंप्लेंट मात्र त्या ऍपद्वारे करता येणार आहे आणि त्यामुळे कोण्या अधिकाऱ्यांची कंप्लेंट नोंदली गेली त्याची माहिती देखील आपल्याला मिळणार आहे आणि त्याची प्रोसेस कुठपर्यंत काम चालू आहे हे देखील आता एक त्या ऍपद्वारे नवीन जे काही प्रणाली तिने राबवली त्यामुळे नक्कीच आता याचा फायदा मात्र ग्राहकांना होताना आपल्याला पाहायला मिळते. संजय आयर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.